अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. आता थंबनेलवरून तर तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्हिडिओचा आपला विषय आहे तरी नेमका काय. तर बघा, आता मुलांचं नवीन वर्ष सुरू होत आहे, म्हणजेच मुलांच्या शाळेचं नवीन वर्ष सुरू होत आहे आणि आपले मुलांचे वर्ग पण आता बदललेले आहेत. मग आपल्या मुलांच्या परीक्षेमध्ये त्यांचे चांगले मार्क त्यांना मिळावे, चांगल्या मार्काने ते उत्तीर्ण व्हावे किंवा मुलांची बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती ही तल्लख व्हावी असं आपल्याला वाटत असतं. आणि प्रत्येक आईवडिलांना असंच वाटत असतं की आपलं मूल हे हुशार असावं, शाळेमध्ये सगळ्या मुलांपेक्षा हुशार असावं, परीक्षेत चांगले मार्क घ्यावे, गुण घ्यावे, त्याचबरोबर कशातही त्याला अडथळा येऊ नये असं प्रत्येकाला वाटत असतं. आणि परीक्षेत चांगले मार्क मिळवण्यासाठी आणि मुलांची बुद्धी ही तल्लख होण्यासाठी, स्मरणशक्ती तल्लख होण्यासाठी आपल्याला असे छानसे उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमार्फत सांगणार आहे. तर गुरुमाऊलींनी सांगितलेले केंद्रातील, दिंडोरी प्रणित केंद्रातील हे उपाय आहेत. बघा, आता मुलांनी अभ्यास करणंही तितकंच महत्त्वाचं आहे, पण अभ्यासाबरोबरच या सेवा हे उपायसुद्धा करणं तितकंच महत्त्वाचं आहे. जेणेकरून ज्यावेळेस या सेवा केल्या जातील, हे उपाय केले जातील, तर मुलांच्या स्मरणशक्तीमध्ये जास्त प्रमाणात वाढ होईल आणि मुलंही अभ्यासात त्यांचं जास्त मनही लागेल. त्याच्यामुळे आवर्जून प्रत्येक आईने, आणि समजा मुलाला लिहिता वाचता येत असेल, मुलगा मोठा असेल, तर मुलांनी स्वतःनेही ही सेवा आवर्जून करायची आहे. आता आपण काय करतो की म्हणजे ज्यावेळेस मुलं लहान असतात तर त्यावेळेस आपण स्वतः मुलाला जवळ घेऊन बसून हे पठण केल्यास, ह्या सेवा केल्यास चालतात. पण ज्यावेळेस मुलगा मुलगी मोठी असेल तर त्यांनासुद्धा तुम्ही या सेवा पठण करायला सांगू शकता, जेणेकरून ते स्वतः या सेवा करतील. बघा, आता ज्यावेळेस आपण काही आपल्याला ज्यावेळेस सक्सेस मिळवायची असते त्यावेळेस आपण स्वतः कष्ट करावं लागतं, त्यावेळेसच आपल्याला त्याच्यामध्ये यश मिळत असतं. त्याचप्रमाणे आपण मुलांनी खूप अभ्यास करावा लागतो. मुलांचं त्या अभ्यासात डोकंही तितकंच असायला पाहिजे. पण समजा मुलांचं अभ्यासात मन लागत नसेल किंवा अभ्यासाकडे तो दुर्लक्ष करत असेल किंवा जास्त म्हणजे परीक्षेमध्ये मार्क चांगले जर त्याला मिळत नसतील, तर आवर्जून ताईंनो या सेवा नक्की करून पहा. बघा, दररोज जर या सेवा तुमच्या मुलींनी केल्या तर नक्कीच खूप असा फरक त्यांच्यामध्ये जाणवून येईल. आता मग मुलांची शाळा सुरुवात होत आहे, त्यांचं नवीन वर्ष सुरुवात होत आहे, तर त्यांच्या शाळेसाठी, त्यांच्या अभ्यासात चांगला बदल घडावा यासाठी, त्यांच्या बुद्धिमत्तेमध्ये त्यांची बुद्धी तल्लख व्हावी याच्यासाठी सुद्धा तुम्ही या सेवा आवर्जून करायच्या आहेत. तर त्या सेवा कोणत्या आहेत? तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, ज्यावेळेस सकाळी मुलांची अंघोळ झाली की तुम्हाला देवघरासमोर धूप दीप लावायचा आहे आणि आसन टाकून मुलाला तिथं देवघरासमोर बसवायचं आहे आणि तुम्हाला एक स्तोत्र जे आहे तर त्याचं पठण मुलाला करायला लावायचं आहे. आता बघा, ते जे स्तोत्र आहे तर ते संस्कृतमध्ये आहे, तर हळूहळू सवय लागून जाईल. जरा पहिल्या वेळेस जरा अवघड तो स्तोत्र वाटेल. जर मुलाला ते वाचायला जमत नसेल तर तुम्हीसुद्धा ते पठण करू शकतात. तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे तुम्ही जर स्वतः वाचणार असाल तर तुम्हाला मुलाच्या डोक्यावर उजवा हात ठेवायचा आहे आणि त्या स्तोत्राचं पठण करायचं आहे. ते स्तोत्र म्हणजे प्रज्ञाविवर्धन स्तोत्र आहे, त्याचं तुम्ही पठण करायचं आहे. आणि जर समजा मुलाला किंवा मुलीला वाचता लिहिता येत असेल तर त्यांनी त्यांचा उजवा हात डोक्यावर ठेवायचा आहे आणि प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचं एक वेळेस पठण करायचं आहे. तर ही सेवा अशा प्रकारे तुम्हाला करायची आहे. नंतर एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची, म्हणजे 108 मणेची जी माळ असते ती तुम्ही एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची करायची आहे. त्याचबरोबर तिसरी सेवा म्हणजे गायत्री मंत्र. बघा, शिक्षणासाठी खूप उपायकारक ही सेवा आहे. प्रत्येक मुला आणि मुलींसाठी ही सेवा खूप महत्त्वाची आहे. प्रत्यक्ष गुरुमाऊलींनी सुद्धा सांगितलेलं आहे, तुम्ही गायत्री मंत्राची 1 माळ करा किंवा 11 माळी करा गायत्री मंत्राच्या, खूप तुमच्या शिक्षणासाठी उपयुक्त असणार आहे. तर दररोज 11 नाही शक्य झाल्या तर आवर्जून 1 तरी माळ नक्की करा. त्याचबरोबर चौथी सेवा म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये बघा पंचमी तिथी ही येतच असते, तर त्या पंचमी तिथीला काय करायचं आहे, आता
आपल्याकडे समजा दर्भाची काडी असेल तर अतिउत्तम, नसेल तर तुळशीची काडी घ्यायची किंवा सोन्याची एखादी काडी असेल तर ती काडी घ्यायची. आणि तुम्हाला सरस्वती मातेचा बीज मंत्र आहे एम. बघा, सरस्वती मातेचा तो बीज मंत्र एम आहे. तर तो बीज मंत्र तुम्हाला काय करायचं आहे, मध घ्यायचा आहे आणि मधामध्ये ती दर्भाची काडी बुडवायची आहे. जी तुमच्याकडे काडी आहे ती काडी त्या मधामध्ये बुडवायची आहे आणि मुलांच्या जिभेवर एम हा शब्द लिहायचा आहे. प्रत्येक पंचमी तिथीला ही सुद्धा तुम्ही सेवा करू शकतात. आणि त्याचबरोबर अथर्व शीर्षकचं सुद्धा पठण तुम्ही मुलाला करायला लावायचं बघा. आणि त्याचबरोबर तारक मंत्रचं सुद्धा पठण करायचं आहे. ज्यावेळेस आपली मुलं तारक मंत्र म्हणायला लागतील, पठण करायला लागतील, त्यातील तारक मंत्राचा पूर्ण अर्थ समजून घ्यायला लागतील, त्यावेळेस त्यांचा आत्मविश्वास वाढतो. त्यांचा आत्मविश्वास हा कधीच डगमगत नाही की माझ्याकडून हे होऊ शकत नाही, मी परीक्षेत पास होईल का, मी परीक्षा देऊ शकेल का, किंवा मी एवढं पठण केलेलं माझ्या लक्षात राहील का, असं म्हणजे त्यांचा कधीही आत्मविश्वास डगमगणार नाही. आत्मविश्वास हा उलट वाढेल, तो म्हणजे तारक मंत्राच्या पठणाने. तर आवर्जून म्हणजे अथर्व शीर्ष जे आहे तर त्याचं पठण करायला लावा आणि तारक मंत्राचं पठण करायला मुलाला आवर्जून लावा. आणि त्याचबरोबर आपल्या मुलांसाठी आईने सुद्धा तारक मंत्राचं तीर्थ बनवणं खूप गरजेचं आहे. बघा, 11 उजवा हात तारक मंत्र म्हणजे ग्लास घ्या, त्याच्यावर उजवा हात ठेवा, 2 उदबत्त्या लावा आणि 11 वेळेस तारक मंत्र हा शांततेने 11 वेळेस म्हणा. आणि ते जे तारक मंत्राचं तीर्थ आहे तर ते आपल्या मुलाला ते तारक मंत्राचं तीर्थ पिण्यासाठी द्या. आणि तारक मंत्राचं तीर्थ बनवण्याच्या आधी तुम्हाला एकच प्रार्थना करायची आहे की हे स्वामी महाराज, माझ्या मुलाची बुद्धी तल्लख होऊ दे, त्याचा अभ्यासात मन लागू दे आणि तो खूप हुशार होऊ दे, परीक्षेमध्ये त्याला चांगलं यश येऊ दे, असे तुम्हाला स्वामी महाराजांपर्यंत अशी प्रार्थना करायची आहे. आणि हा तारक मंत्र म्हणून तारक मंत्राचं तीर्थ तुम्हाला बनवायचं आहे आणि ते तारक मंत्राचं तीर्थ मुलाला पिण्यासाठी तुम्हाला द्यायचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्या मुलांसाठी आईवडिलांनी मुलांसोबत संवादही करणं तितकंच महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस मुलं शाळेतून घरी येतील त्यावेळेस त्यांना शाळेमध्ये काय शिकवलं किंवा काय अभ्यास दिला याची सुद्धा आपण चौकशी करणं तितकंच महत्त्वाचं असतं. आणि आवर्जून प्रत्येक पालकांनी, प्रत्येक आईवडिलांनी मुलाची चौकशी ही करायलाच पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला मुलांचा सिलेबस समजत नाही त्यावेळेस आपण काय करतो, शाळा झाली की लगेच त्यांना ट्युशन लावतो, लगेच मुलं ट्युशनमध्ये जातात. मग त्यांचा आपला संवाद हा जास्त प्रमाणात होत नाही. तरी पण ट्युशनहून आल्यानंतरसुद्धा आपल्याला आपल्या मुलाची अभ्यासाची अशा प्रकारे चौकशी करायची आहे. शाळेमध्ये काय शिकवलेलं आहे, त्यांना काय अभ्यास दिलेला आहे, ह्या सगळ्या माहिती त्यांच्याकडून आपल्याला घ्यायच्या आहेत. आणि अशा प्रकारे मुलांना दररोज अभ्यासाची सुद्धा सवय लावायची आहे. आणि त्याचबरोबर या सेवासुद्धा त्यांच्याकडून तुम्हाला करून घ्यायच्या आहेत. दररोज सरस्वती मातेला प्रार्थना करा, गणपती बाप्पाला प्रार्थना करा, गुरुमाऊलींचा आशीर्वाद घ्या, स्वामी महाराजांचा आशीर्वाद घ्या किंवा साईबाबांचा आशीर्वाद घ्या. आणि मोबाईल TV पासून सुद्धा त्यांना दूर ठेवा. चांगले खायला द्या, पुरेशी झोप होऊ द्या त्यांची आणि व्यायामसुद्धा करायला लावा. अशा प्रकारे मुलांमध्ये चांगल्या सवयी आपण लावायला पाहिजेत. आणि त्याचबरोबर यासुद्धा सेवा त्यांच्याकडून करून घ्यायला पाहिजे, जेणेकरून त्यांची एकाग्रता, स्मरणशक्ती, आत्मविश्वास वाढेल आणि त्यांना नक्कीच त्यांच्या अभ्यासामध्ये त्यांना यश हे नक्कीच मिळेल. तर असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला जर आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.